नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कलिंगड खाणाऱ्यांनो लक्षपूर्वक ऐका. आज तुम्ही जे सत्य ऐकणार आहात ते तुमची एक छोटी सवय बदलू शकते. कारण कलिंगड हे केवळ थंडावा देणारं फळ नाही, ते अमृत किंवा विषही बनू शकतं. फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही ते कसं आणि केव्हा खाता. इथेच बहुतेक लोक सर्वात मोठी चूक करतात. न समजता, न विचार करता, केवळ सवय आणि चवीनुसार वागतात. उन्हाळा सुरू होताच लोक कलिंगडला जीवनदायी मानतात. तहान लागल्यावर ते कलिंगड खातात, शरीर तापल्यावर ते कलिंगड खातात. पण ते कधीच विचार करत नाही की जी गोष्ट तात्काळ आराम देते तीच चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास शरीरामध्ये हळूहळू समस्या निर्माण करू शकते. आणि हेच ते छुपे रहस्य आहे, जे लोकांना समजत नाही. मानवी शरीर ही काही सामान्य गोष्ट नाही, ती देवाने दिलेलं एक पवित्र मंदिर आहे. आणि जो कोणी ज्ञानाशिवाय त्यात काहीही घालतो तो स्वतःच्या शरीराला कमजोर करतो. म्हणून तुम्ही जे काही खाता ते शहाणपणाने आणि शिस्तीने खा, तरच तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. कलिंगडमध्ये अंदाजे 90% पाणी असतं आणि हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. मात्र जर हे पाणी चुकीच्या वेळी शरीरात गेलं तर ते पचनशक्ती कमी करतं. जेव्हा पचनशक्ती कमजोर होते तेव्हा अन्न सडू लागतं, पोटात गॅस होतो, आम्लपित्त होतं आणि हळूहळू अशक्तपणा येऊ लागतो. आणि हे का होत आहे हे आपल्याला कळतही नाही. प्रेमानंदजी महाराज म्हणतात की निरोगी शरीर राखण्यासाठी सहज पचणारा आहार घ्यावा. फळं, भाज्या आणि नैसर्गिक घटक शरीर शुद्धी करतात आणि जो व्यक्ती ताजं सात्विक अन्न खातो त्याचं शरीर सशक्त आणि मन शांत राहतं. लोक जी सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं. त्यांना वाटतं की यामुळे शरीर थंड राहील. पण सत्य हे आहे की कलिंगड स्वतःच पाण्याने भरलेलं असतं आणि पाणी प्यायल्याने पाचक रस पातळ होतो, ज्यामुळे योग्य पचन होत नाही आणि येथूनच आजार सुरू होतो. जेव्हा पचनक्रिया कमकुवत असते तेव्हा शरीरामध्ये शक्ती कमी होते आणि जेव्हा शक्ती कमी होते तेव्हा जीवनात संतुलन राहत नाही. म्हणून योग्य आहार पद्धती समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी मोठी चूक म्हणजे रात्री कलिंगड खाणं. बऱ्याच लोकांना वाटतं की फळंही कधीही खाल्ली जाऊ शकतात, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि कलिंगड खाण्याची योग्य वेळ ही दिवसाची आहे, जेव्हा शरीर सक्रिय असतं आणि पचनक्रिया मजबूत असते. तथापि रात्री जेव्हा शरीर विश्रांती घेत असतं तेव्हा कलिंगड खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते. सकाळी पोट जड वाटतं, गॅस होतो आणि आळस येतो. प्रेमानंदजी महाराज म्हणतात की केवळ योग्य वेळी खाल्लेलं अन्नच औषधाप्रमाणे शरीराला फायदा देतं, तर वेळेशिवाय आणि शिस्तीशिवाय खाल्लेलं अन्न हळूहळू आजार निर्माण करतं. म्हणून योग्य वेळेचं पालन करणं ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. तिसरी चूक म्हणजे कापलेलं कलिंगड जास्त काळ साठवून ठेवणं. लोक ते फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर खातात, पण कापल्यानंतर जीवाणूंचं वेगाने वाढ होते आणि तेच कलिंगड शरीरासाठी हानिकारक बनतं. म्हणून नेहमी ताजं कलिंगड खावं. निसर्गाचा नियम खूप सोपा आहे, जे ताजं असतं ते जीवन देतं आणि जे जास्त काळ साठवून ठेवलं जातं ते हळूहळू आजार निर्माण करतं. चौथी चूक म्हणजे जेवणानंतर कलिंगड खाणं ते इतर पदार्थांमध्ये मिसळून खाणं. बरेच लोक जेवणानंतर कलिंगड खातात, पण यामुळे पचनक्रियेमध्ये अडथळा येतो, योग्य पचन होत नाही. म्हणून कलिंगड नेहमी रिकाम्या पोटी किंवा जेवणापूर्वीच खावं. आता आपण कलिंगडाच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया. योग्य प्रकारे खाल्ल्यास ते शरीराला निर्जलीकरणापासून म्हणजेच पाणी कमी होण्यापासून त्वरित वाचवतं. ते उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये थंडावा देतं, हृदयाला बळकट करतं आणि शरीराला हलकं आणि ताजंतवानं करत असतं. कलिंगडमधील पोषक तत्वे शरीरातील उष्णता कमी करत असतात. त्याचबरोबर ते उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये थंडावा देतं. तथापि हे सर्व फायदे केवळ योग्य नियमानुसार सेवन केल्यावरच मिळतात. कोणतंही फळ योग्य प्रकारे सेवन केल्यास फायदेशीर ठरतं, परंतु दुष्परिणामांशिवाय सेवन केल्यास ते हानिकारक ठरू शकतं. प्रेमानंदजी महाराज म्हणतात की फळ हे निसर्गाचं सर्वात मोठं औषध आहे, जे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शरीराला ऊर्जा देतं. म्हणून मी माझ्या रोजच्या आहारामध्ये फळांचा समावेश करण्याची शिफारस करते, कारण ते शरीर शुद्ध करतं आणि ऊर्जा देतं. निसर्गाने माणसांसाठी सर्व काही निर्माण केलं आहे, परंतु जे शिस्त आणि संयम समजतात तेच त्याचे फायदे मिळवू शकतात.
अमृतसुद्धा विष बनू शकतं, म्हणून ज्ञान आणि समजुतीने खा. आता बाजारात मिळणाऱ्या कलिंगडांचे आणखी एक मोठं रहस्य आहे. म्हणून बाहेरील घाण आणि रसायने शरीरामध्ये प्रवेश करू नयेत आणि शरीराचं रक्षण व्हावं यासाठी कलिंगड कापण्यापूर्वी ते पूर्णपणे धुणं महत्त्वाचं आहे. कलिंगड नेहमी एकटंच खावं, ते इतर कोणत्याही पदार्थांसोबत मिसळू नये, कारण यामुळे पचनक्रियेवरती विपरीत परिणाम होतो आणि शरीराला हानी पोहोचते. शरीर हे एक मंदिर आहे आणि त्याला फक्त तेच अन्न द्या जे त्याला सशक्त करेल. अज्ञानाने खाल्लेलं अन्न हळूहळू शरीराला कमजोर करतं आणि त्याची जीवनशक्ती कमी करतं. हळूहळू खा, व्यवस्थित चावून खा आणि योग्य वेळी खा. ही कलिंगड खाण्याची योग्य पद्धत आहे आणि यामुळे तुमचं आजारांपासून रक्षण होईल. जर तुम्ही आज या सोप्या गोष्टी समजून घेतल्या तर ते कलिंगड एकेकाळी तुमच्यासाठी हानिकारक होतं, तेच तुमच्यासाठी अमृत बनेल आणि तुमच्या शरीराला शक्ती देईल. ज्ञान लहान नसतं आणि चूक मोठी नसते. तुम्हाला फक्त तुमची समज बदलण्याची गरज असते आणि जेव्हा समज बदलते तेव्हा जीवन आपोआप योग्य दिशेने जाऊ लागतं. जो व्यक्ती आपला आहार सुधारतो तो आपलं जीवन सुधारतो, कारण शरीर हे साधन आहे आणि जेव्हा साधन योग्य असेल तेव्हाच साध्य होऊ शकतं. कलिंगड हे काही सामान्य फळ नाही, ही निसर्गाची देणगी आहे. योग्य प्रकारे सेवन केल्यास ते जीवनात ऊर्जा भरतं, परंतु अयोग्य प्रकारे सेवन केल्यास ते हळूहळू शरीर कमजोर करतं. म्हणून प्रत्येक घास विचारपूर्वक खा आणि आपल्या शरीराचा आदर करा. कोणतंही फळ हानिकारक नसतं. योग्य प्रकारे सेवन केल्यास खाण्याचे नियम असे आहेत. नियमांनुसार खा. तुम्ही कोणतंही फळ खा, त्याने नुकसान होणार नाही. कलिंगडमध्ये अंदाजे 90% पाणी असतं, जे शरीराला थंड ठेवतं आणि उन्हाळ्यात निर्जलीकरण टाळता येतं. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि निरोगी त्वचेला प्रोत्साहन देतात. पण इथूनच सर्वात मोठी चूक सुरू होते. लोक कलिंगडाचे गुणधर्म न समजता ते चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने खाण्यास सुरुवात करतात आणि मग विचारतात की शरीर जड का वाटतं. प्रेमानंदजी महाराज म्हणतात की व्यक्तीने असं अन्न खावं जे शरीराला हलकं, शुद्ध आणि ऊर्जावान बनवतं, कारण जे अन्न शरीर हलकं करतं ते मनाला शांत, स्थिर देखील करतं. जेव्हा तुम्ही वारंवार चुकीच्या पद्धतीने कलिंगड खाता, जसे की जेवणानंतर लगेच, रात्री किंवा पाण्यासोबत, तेव्हा शरीराची पचनशक्ती कमजोर होते. जेव्हा पचनशक्ती कमजोर असते तेव्हा शरीरात तयार होणारे पाचकरस शुद्ध नसतात आणि जेव्हा हे पाचकरस शुद्ध नसतात तेव्हा ते हळूहळू विषारी द्रवामध्ये बदलतात, ज्यामुळे शरीर जड होतं, मन सुस्त होतं आणि काम करण्याची इच्छा कमी होते. तथापि जर कलिंगड योग्य वेळी खाल्लं तर ते फळ शरीर हलकं करतं, पचनक्रिया सुधारतं आणि त्वरित ऊर्जा प्रदान करतं. प्रेमानंद महाराजजी म्हणतात की फळे नेहमीच निसर्गाचा प्रत्यक्ष आशीर्वाद असतात. योग्य वेळी आणि योग्य प्रकारे खाल्ल्यास ती शरीरासाठी औषध बनतात. जो व्यक्ती योग्य प्रकारे आहार राखत नाही तो आपलं जीवन कधीही योग्य दिशेने नेऊ शकत नाही, कारण शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेले आहेत आणि जेव्हा शरीर निरोगी असतं तेव्हाच मन शांत आणि स्थिर राहू शकतं. आता लोकांची आणखी एक मोठी चूक समजून घ्या. ते कलिंगड न चावता पटकन गिळतात. कलिंगडमधील रस हळूहळू खाल्ल्यावरच शरीरात योग्यरित्या शोषला जातो. खूप घाईने खाल्ल्याने पचनक्रिया अपूर्ण राहते, ज्यामुळे शरीराला पूर्ण लाभ मिळत नाही. गुरुदेव म्हणतात की अन्न केवळ पोट भरण्यासाठी नाही तर शरीराला ऊर्जा देण्यासाठी आहे. म्हणून प्रत्येक घास शांतपणे आणि एकाग्रतेने खावा. आता आणखी एक रहस्य समजून घेऊया. कलिंगड कसे कापले जाते, ते कसे खाल्ले जाते तितकंच महत्त्वाचं आहे. जर कलिंगड न धुता कापलं तर बाहेरील घाण थेट आत जाते आणि घाण शरीरामध्ये प्रवेश करून जंतू संसर्ग आणि आजार निर्माण करू शकते. म्हणून स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं आहे. आजकाल लोक रस्त्याच्या कडेला कापलेलं कलिंगड विकत घेतात, कारण ते त्यांना सोयीचं वाटतं. पण उघड्यावर ठेवलेलं फळं धूळ, घाण आणि जंतूंनी भरून जातात. गुरुदेव म्हणतात की अन्न शुद्ध नसतं ते शरीराला कधीही शुद्ध करू शकत नाही. म्हणून नेहमी स्वच्छ आणि ताजं अन्न सेवन केलं पाहिजे. आता आणखी एक गहन गोष्ट समजून घ्या. बऱ्याच लोकांना कलिंगड इतर फळांसोबत मिसळून खायला आवडतं, पण ही प्रथा देखील चुकीची आहे, कारण प्रत्येक फळाच्या पचनाचा कालावधी वेगवेगळा असतो. कलिंगड हे लवकर पचणारं फळ आहे आणि जेव्हा ते इतर फळांसोबत मिसळलं जातं तेव्हा पचनक्रियेमध्ये अडथळा येतो आणि शरीराला त्याचं पूर्ण फायदे मिळत नाहीत. प्रेमानंदजी महाराज म्हणतात की निसर्गाने प्रत्येक गोष्ट एका नियमानुसार निर्माण केली आहे.
आणि जे त्या नियमाचे पालन करतात तेच निरोगी आणि संतुलित राहतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. कलिंगड खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळ किंवा दुपारची आहे, कारण त्यावेळी पचनशक्ती जास्त असते आणि शरीर ते सहजपणे शोषून घेतं. योग्य वेळी कलिंगड खाल्ल्यास ते त्वरित शरीराला ऊर्जा देतं, शरीराला पाण्याची पातळी टिकवून ठेवतं आणि शरीरातील उष्णता कमी करतं. म्हणूनच कलिंगडाला उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळ मानलं जातं. जर तुम्ही या नियमाचं पालन केलं तर तुम्हाला तुमच्या शरीरात हलकेपणा, ताजेपणा आणि नवीन ऊर्जा नक्की जाणवेल. प्रेमानंद महाराजजी म्हणतात की योग्य वेळी खाल्लेलं अन्न हे सर्वोत्तम औषध आहे आणि चुकीच्या वेळी खाल्लेलं अन्न रोगास कारणीभूत ठरतं. आता कल्पना करा की तुम्ही जर दररोज छोट्या छोट्या चुका करत राहिलात तर या चुका वाढत जाऊन एका मोठ्या समस्येमध्ये बदलू शकतात. परंतु जर तुम्ही आजपासून सुधारणा करण्यास सुरुवात केली तर तो छोटासा बदल तुमचं जीवन बदलू शकतो. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.